नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। घाणवड तालुका खानापूर येथील अश्विनी बाबासो भोसले हिची PSI पदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांनी फटाक्याच्या आतिषबाजीत जंगी मिरवणूक काढून तिचा सत्कार करण्यात आला। घाणवड तालुका खानापूर येथील सर्वसामान्य कुटुंबातील बाबासो कृष्णा भोसले यांची मुलगी अश्विनी भोसले हिने 12वी पर्यंतचे शिक्षण विट्यातून पूर्ण केले। पुढे ग्रॅज्युएशन पुण्यातून पूर्ण केले। हे करत असताना क्लास 1 ची पोस्ट मिळवण्याचे ध्येय उराशी बाळगून आपली वाटचाल सुरू ठेवली। या प्रवासामध्ये तिला आई वडील, परिवार व नातेवाईकांचे मोठे पाठबळ मिळाले। तुला तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचवायचे आहे, आम्ही तुझ्या सोबत आहोत असे म्हणत तिचे मनोबल वाढविले। या सर्वांच्या विश्वासास पात्र राहून हे यश संपादन केल्याने संपूर्ण घाणवड गावाचा आनंद द्विगुणित झाला आहे। अश्विनी भोसलेच्या यशाने सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे। सगळे इथे त्यांना अश्विनीला प्रोत्साहन करून सगळे आलायचं भेटला, त्याबद्दल सगळ्यांचं सर्वप्रथम आभार। ती या पदापर्यंत थांबू शकणार नाही, कारण तिचं मेन लक्ष काय वेगळंच आहे। तिचं तिने आता तात्पुरतं करायचं म्हणून ही पोस्ट घेतली। त्या पोस्टची किंमत पण कमी नाही, मी म्हणत नाही पोस्टची किंमत कमी आहे, पण तिचं लक्ष खूप मोठं आहे आणि ते तुम्हाला दिसून येईल। येत्या काही दिवसात ते तुम्हाला दिसेल, कारण तिच्या मनात तिचं कष्ट भरपूर आहे। तुम्ही आज जवळ 7 ते 8 वर्ष ती कष्ट करते, ते कष्टाचं फळ तिला आता छोटंच मिळालं। माझी अपेक्षा ही आहे की तिनं ते जे कष्ट केले त्याचं फळ तिला त्या हिशोबाने मिळालेलं नाही, त्यामुळे तिला त्याचं फळ मिळेल ही अपेक्षा ठेवू। मग मला पण क्युरियोसिटी होती की PSI वालेच काय एवढा दंगा करतात, तर मला त्या प्रोसेस मध्ये गेल्यावर कळलं की हे सोपं नाही ग्राउंड मध्ये। कारण आमची ग्राउंडची डेट आली फिजिकल टेस्ट, तिथं 1 महिना अगोदर मी ग्राउंड जात नव्हते, म्हणजे मला पाय दुखत होते की मला चालणंच शक्य नव्हतं, मी पळणार नाही। आणि म्हणजे ग्राउंडच्या आधीचा फेज अभ्यास करणं ठीक आहे, तुम्ही बसू शकता दिवसभर, पण ग्राउंड म्हणून माझ्या पोलीस भरतीच्या मुलांचं कौतुक आहे की ते ग्राउंड करतात, मला खरं त्यांचं कौतुक आहे। तुमच्या जर मुलींना करायची इच्छा असेल ना, तिला जे करायचं ते करू द्या। म्हणजे माझं असं झालं होतं की 10वीला 95%, 12वीला सायन्सला 87%, मग कुठेतरी सगळे सांगत होते घरातल्यांना की नाही का तिला इंजिनिअरिंगला घालावा, आणि मग माझ्या घरात नाही म्हटले घे म्हणून मी घेतलं कशाला BEd, का तर मला अभ्यास करायचा। आणि पुण्यात नानांच्याकडे गेल्यावरती तरी पण नानांनी सांगितलं की तू इंजिनिअरिंग कर बाई, पण इंजिनिअरिंग केलं असतं, जॉबला लागले असते तर मग काय मला पैसेच कमवायचे होते, इकडे कधी झाले नसते या क्षेत्रात। आणि आता पण माझे फ्रेंड्स आहेत तिथे आहेत, पण काय तो आनंद, हा जो आनंद आहे तो वेगळाच आहे। मला कधीच नाही बोलले की बाई होईल म्हणून तू करत राहा, होईल, आणि तसंच झालं। माझ्या सोबतच्या सगळ्यांनी सोडून दिलं, ते आता कुठे कुठे जॉब करतात, सगळ्यांनी सोडून दिलं। मी एकटीच अशी राहिली आमच्या ग्रुपमध्ये की मी अजून तर धरून आहे। आणि आता घरातल्यांना माहिती मिळाले मग की बाई तुला पुढचा करायचा असेल तर कर, म्हणजे इतके सपोर्टिव्ह आहे। तसं तुम्ही सपोर्टिव्ह राहा, जर तुमच्या मुलीला करायचं असेल ना तर नक्की सपोर्टिव्ह राहा। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।